हा बघ आणि हा नेरवला होता रेडा. हा नेरवला होता रेडा रामा. कसे रेडे आहेत दोन्ही? एकदम गरीब आहेत. काही त्यांचं टेन्शन नाही. दोघांचं पण. रिंगणात गेले तरी ते झोंबी घेणार, पळणार नाही. तसं रिंगण सोडून पळणार नाही. नंतर इकडं कालू बसलाय. कालू उठ. हा बघू शकता कालू. आता भावानो एक सीन झाला आमचा. आता आम्ही आलो रायगड साईडने आलो. कालूला वगैरे बघितलं, वारकेला वगैरे बघत. नमस्कार भावानो. आता आम्ही आलोय नेरावला किल्लेला रामा रामा ह्याच्या वाड्यात. त्याचे मालक आहेत अनंत अवकिरकर. बघू शकता वाड्यात. ह्या म्हशी वगैरे आहे तिथं. आणि तो बघा हा बघ कुठं आहे. हा बघू शकता रामा. उठ रामा. आणि तो पण इकडे एक रेडा अजून एक आहे समोर रेडा. आणि हा बघा मालक त्याचा. तुझं नाव काय भाऊ? अनिश अवकिरकर. आणि म्हशी आहेत. उठे काठी घेतल्यावर उठली तरी. हा पण चांगला आहे. ह्याचं नाव काय? हा गजा. हा बघ आणि हा नेरवला होता रेडा. रामा जो पहिली झाली झोंबी त्या भोऱ्यासोबत तो हा रेडा. सेमीफायनलला कोणा आपल्या ह्यासोबत होता ना, लक्षासोबत होता ना. सेमीफायनल तलीवाल्याच्या लक्षासोबत होता तोच हा रेडा अनंत अवकिरकरांचा. आणि हा बघा हा दुसरा. हा मारायला बिरायला येतोय बघतोय कुठला हा. हा बघ हा एक रेडा आहे त्यांचा अजून एक. आता हा मस्त आहे. हा याच्यात हा झोंबीचा मस्त आहे. गल खतरनाक लावत होता. नाव केला ना त्यांनी शेवटी मालकाचं. आणि आता 2 रेडे हा हा बघू शकता. हा त्याच्याहून खतरनाक आहे. असा हा यश बोलतोय हा त्याच्याहून खतरनाक आहे बोलतो हा. ह्याचं नाव काय? गजा. निस्ती उभी होती ना सोडल्यावर. हो तो गजा. हा गजा रेडा. माझ्या रेडा हे जेवण भारे सोबतचा एखाद वाड्यातलेत का हो? वाड्यातलेत का बाहेरनं घेऊन आलो? घरातले रेडे आहेत. हे घरातले बघू शकतो. हे त्यांच्या घरातले रेडे आहेत. काय श्रवण मारायला आलेला ते जिवंत घेत असं. हा मारायला आलेला तरी पण त्यांच्या प्रेमाने त्याला नीट केल्या. आणि बघू शकता शेवटी त्याचं नाव केल्यानंच त्यांनी मालकाचं नाव केल्यानंच त्यांनी असा रामा. हा बघा हा छोटा. कोण नाव काय तुझं? कितवीत आहेस? तिला हात लाव. तिला बोल ये नाव काय तुझं? हा मित्र आहे. हा तयार होतो. काय चाललंय तो वार अजून वार झालेत नीट. वार झाले बघा. शिंग काढले वार बी लागली. इथंच नाही का झोंबी हो त्यांची? समोर आहेत. एकाच घरातले एकाच म्हशीचे नाहीत ते. नेसन दोघांना पण पाटणं फुल आहे बघा. पाटणं बघू शकता पण मानबिन पण चांगली यायची. हा रामा. त्या मालकाचं इतकं प्रेम आहे की रेडा माराय टेकलेला ना बोलतात. आजारी होता खूप तरी पण त्या आजारातनं त्याला वाचवले त्यांच्या प्रेमापोटी. आणि त्याला बघू शकता त्यांचं शेवटी नाव त्यांनी केलं नसतं या मोठं केलंच नाव असा रामा. मालकाच्या नावासाठी खेळलाच तो तिथं. आणि हे बघा मालक अनंत अवकिरकर. काय बोलताय काका? बरे आहेत ना? काय बोलताय रामाबद्दल? इथे रामाबद्दल काय बोलताय? तुमचे 2 शब्द बोला रामाबद्दल. रामा आणि गजाबद्दल. कसे रेडे आहेत दोन्ही? एकदम गरीब आहेत. काही त्यांचं टेन्शन नाही. दोघांचं पण. रिंगणात गेले तरी ते झोंबी घेणार, पळणार नाही. तसं रिंगण सोडून पळणार नाही. पळणार. किती वर्ष झाले यांना तुम्ही बाळगताय? 3-4 वर्ष झाले. 4 वर्ष ना? आपले घरातलेच आहेत. घरातले यांच्या दोघांना सोडली काय झोंबी खेळतात काय? हो दोघांची होती काय? तुम्हाला माराय बिराय कुठल्या लहान पोराला बिरायला मारा येतात काय? त्यांच्या गळ्या खालून जावं तर नाही. काय बोलतो? काहीच नाही करणार. बघतलाच असे मालकाचं प्रेम लावलेत त्यांनी. आणि लहानपासून आहेत म्हणून ते त्यांना कुठल्याच पोराला मारत नाहीत. बोलतात गळ्या खालनं पोटा खालनं गेलं तरी पण ते काय एक शिंग दाखवणार नाही लहान पोरांना किंवा कुठल्याच माणसाला. पण झोंबीला त्यांची गॅरंटी आहे फुल की झोंबीला मैदानात खेळणारच. मैदानात झोंबी घेतल्याशिवाय पळणारच. खात्री आहे आपली. याची खात्री आहे त्यांची. मालकाची फुल गॅरंटी आहे दोघा पण रेड्यांना. कारण की त्यांनी लहानांपासून रेड्यांना वाढवली त्यांच्या वाड्यातच. आणि एवढं बोलून आम्ही आता निरोप घेतो कारण की भरपूर उशीर पण झालाय. आणि निघतो आम्ही घरी. येतो भेटू लवकरच. देतो ह्या रामाची आणि गाजाची लवकरच अपडेट देतो. जर टाकली त्यांना झोंबीला तर त्यांची अपडेट देतो मी. बघत राहा. आता आम्ही आलोय पाचाडमध्ये. पाचाड बौद्धवाडीत देवीदास गायकवाड बाबा
यांचा कालू आहे, नवीन खरेदी जी केलेली. पहिला पावसात पण आम्ही आलेलो ह्याची व्हिडिओ काढाय आणि आता पण आलो आहे आम्ही रायगडला आलो एक साईडला म्हणून त्याची व्हिडिओ काढायला आलो आहे. तर बघू शकता त्याचा वाडा इथं आहे खूप. आणि बघू शकता वाडीतली पोरं आले. हे नाव काय मित्र तुझं? पियुष विलास गायकवाड. हां पियुष गायकवाड. पियुष गायकवाड. आणि हा पाटेकर. पाटेकर गेल्या टायमाला पण आम्ही आलेलो तेव्हा पण सगळी पोरं होते. अनिकेत पण होता, अनिकेत गायकवाड वगैरे. त्यानेच आम्हाला खास इकडं बोलवला व्हिडिओ काढाय म्हणून. कालूची आम्ही पावसाच्या टायमात व्हिडिओ घेतलेली. आणि आता आम्ही आलो आहे, आता राऊंड झाला तर बघतल्या त्या कालूला बोललो जाता जाताना बघू म्हणून त्याला बघतोय. हे बघा हा वाडा आहे त्यांचा. ह्याच्या आधी इथं पिंट्या पण होता, पिंट्या पण ह्याच वाड्यात होता. आणि बघू शकता आल्या आल्या बरोबर पहिला गाय लागेल, नंतर इकडं कालू बसलाय. कालू उठ. हा बघू शकता कालू. हे वासरू पण आहे इथं. आता बघ चांगला झालाय, आता पण चांगला झालाय रे. केस बिस वाढली ना आता बघ, आता पण मस्त वाटतंय. पाऊस आता भावानो एक सीन झाला आमचा. आत्ता आम्ही आलो रायगड साईडने आलो. कालूला वगैरे बघितलं, वारक्याला वगैरे बघितलं. ते व्हिडिओ तुम्हाला बघितलेच असाल तुम्ही आता पुढं. पण आम्ही लास्टला पाचाडला बोधवाडीत गेलेलो ना कालूच्या इथं, तर त्याची व्हिडिओ काढली. आणि शेवटला त्याचा फिरवताना माझा वाटतं हात लागला आणि व्हिडिओच झाली बंद. पण मी व्हिडिओ काढत होतो आणि मलाच नाही माहीत की व्हिडिओ बंद झाले. आणि नंतर मी आत्ता गाडीवर बघत होतो कशी झाली व्हिडिओ, तर बघतोय तो व्हिडिओ हे झाले. माझी चुकी मुलं, मी क्षमा मागतो तुमची. आणि सगळे पाचाडचे माझे मित्र परिवार आहेत सगळे, अनिकेत वगैरे सगळ्यांचा मी क्षमा मागतो. मी व्हिडिओ काढलेली चांगली पण माझा हात लागला वाटतं म्हणून मी फिरवताना माझा कॅमेराच बंद झाला. काय श्रवण? आणि मग व्हिडिओ झाली बंद, आमची वाट लागली सगळी. तर जाऊ दे, काय त्याचं टेन्शन नाही. आपण परत कधीतरी जाऊ तिथं आणि कालूची स्पेशल व्हिडिओ घेऊ. कारण की नेक्स्ट टाईम नंतर जायचंच आहे आपल्याला. बारक्याला पण टाकल्याच्या नंतर त्याच्या मैदान झाल्याच्या नंतर पण जायचं. आणि अनिकेत आला ना, अनिकेत गायकवाड का पण जायचं आपल्याला कालूची परत आपण पूर्ण व्हिडिओ घेऊ. आणि व्हिडिओ काढलेली मोठी, पण ती एंडिंगला मी बोललो होतो, त्यांना भरपूर भेट घेतली. त्यांना बोललो वगैरे, पाटेकर पण जवळ बोललो आणि तो दुसरा माझा मित्र होता त्याजवळ पण बोललो आम्ही. पण आम्ही भरपूर प्रश्न वगैरे विचारलं. त्यात एक प्रश्न विचारला त्यांना आम्ही, तुमचा प्लॅन आहे का आता? तर सध्या मला बोलले की प्लॅन नाही आमचा काय आता कालूला उतरायचा, पण लवकरच प्लॅन करू आम्ही. कालू जरा उतरला आहे, ती पण बोलतात कालू उतरला आहे जरा आम्ही शेवटलापर्यंत करू. पण देवीदास बाबांचा भरपूर शौक आहे, ती खेळवतील मला तर वाटते लवकरच इकडं मैदानात. एंडिंगला का नाही होत आहे, हा सीझन संपता कदाचित कालू येऊ शकतो. पण ही व्हिडिओ ती पूर्ण दाखवलेली पोरांनी. पण मी माझा वाटतं हात लागला आणि ती व्हिडिओ झाली बंद झाली. आणि काय सांगू तुम्हाला, वाट लागली सगळी. जाऊ दे, आपण काढू, निराश नाही व्हायचं, आपण काढू व्हिडिओ परत त्यांची जाऊन. भावानं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी येणार परत आणि व्हिडिओ काढायला तुमची 100%. जाऊ दे, बोलवाल तेव्हा येऊ आपण व्हिडिओ काढू. जाऊ दे, नेक्स्ट टाईम आपण काढू व्हिडिओ. इतकं बोलून मी आता हा ब्लॉग आपण शेवट करतो. हा ब्लॉग पुढच्या व्हिडिओ आपण लवकरच टाकू. आणि ही पण व्हिडिओ चांगली टाकली, ह्या पण व्हिडिओला चांगला सपोर्ट करा. आणि लवकरच नवीन व्हिडिओ येईल, त्यासाठी बघत राहा आपल्या चॅनलला. तुम्हाला परत असं कधीच निराशा नाही करणार. ही शेवटचा, हे झालं ते पहिलं आणि शेवटचं झालं, आणि ह्यानंतर आता परत कधी नाही करणार. एवढं बोलून आपला हा ब्लॉग तरी बंद करतो मी. लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओत. बघत राहा आपल्या चॅनलला. काय श्रवण? भेटू लवकरच नवीन व्हिडिओत.